नमस्कार. आज आपण एका अगदी परिचयाचा पदार्थाबद्दल बोलणार आहोत. तूप म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारं तूप. आपल्याकडे एका आरोग्यविषयक लेखातून काही मुद्दे आहेत आणि त्यात तुपाचे काही आश्चर्यकारक फायदे आणि ते वापरायच्या खास पद्धती सांगितल्या आहेत. बरोबर. आपण अनेकदा तुपाला फक्त चवीसाठी वापरतो नाही का? किंवा फार तर पूजा वगैरे असेल तर. हो ना. पण या स्रोतात जी माहिती आहे ती बघता तुपाचे आरोग्यदायी पैलू खूपच वेगळे आणि विस्तृत वाटतात. अगदी. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की हा जो स्रोत आहे त्या तुपाबद्दल जे काही सांगितलंय त्याचा जरा सखोल आढावा घेऊया. म्हणजे नेमकं काय? म्हणजे तूप नक्की कोणत्या त्रासांवर उपयोगी पडतं असा हा स्रोत म्हणतो. ते वापरायचं कसं, म्हणजे त्याची पद्धत काय आणि त्यामागे काय विचार असू शकतो, हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. अर्थात फक्त ह्या स्रोतात दिलेल्या माहितीच्या आधारे. उत्तम. चला तर मग सुरुवात करूया. पहिला मुद्दा आहे बद्धकोष्ठतेबद्दल. ही समस्या तर अनेकांना असते. खूप कॉमन आहे. तर या माहितीनुसार रात्री झोपायच्या आधी 1 चमचा तूप 1 कप गरम दुधातून घेतला तर बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो, पोट अगदी नियमितपणे साफ राहतं. ओके. आणि एवढंच नाही तर यामुळे म्हणे शारीरिक बळ पण वाढतं. अच्छा. म्हणजे इथे 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या या स्रोताने सांगितल्या आहेत. एक तर वेळ, रात्री झोपण्यापूर्वी. दुसरं म्हणजे कशातून घ्यायचं, तर गरम दूध. आणि तिसरं म्हणजे त्याचा परिणाम काय, तर बद्धकोष्ठता कमी होणं आणि शारीरिक शक्ती वाढणं. बरोबर. तर या माहितीनुसार कदाचित तुपाचा जो स्निग्ध गुणधर्म आहे ना, म्हणजे तो तेलकटपणा, तो आतड्यांमधला कोरडेपणा कमी करतो. अच्छा. आणि रात्री घेतल्यामुळे आणि तेही गरम दुधासोबत, त्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते, मग सकाळी पोट साफ व्हायला मदत मिळते. असं काहीतरी तर्क यामागे असू शकतो असं दिसतंय. म्हणजे या स्रोतानुसार तुपाचा तो स्निग्धपणा महत्वाचा ठरतो. पण मग दूध का? म्हणजे नुसतं तूप नाही चालणार का? दुधाची काय भूमिका असेल असं काय वाटतंय? चांगला प्रश्न आहे. या स्रोतात दुधाचा उल्लेख आहे, म्हणजे कदाचित दोन्ही मिळून काहीतरी परिणाम साधत असतील. दूध स्वतः पौष्टिक आहेच. हो. आणि ते तुपासाठी एक वाहक म्हणून पण काम करत असेल. गरम दूध घेतलं की पचनसंस्था थोडी उत्तेजित होते असं मानलं जातं. ओके. त्यामुळे तूप आणि गरम दूध एकत्र घेतल्याने आतड्यांना मऊपणा मिळतो आणि त्यांची जी नैसर्गिक हालचाल आहे ती सोपी होते. म्हणजे बद्धकोष्ठतेत आराम, असा विचार दिसतो या माहितीमागे. आणि शारीरिक बळ वाढण्याचं काय? शारीरिक बळ वाढण्याचं कारण कदाचित तुपातली ऊर्जा आणि दुधातली पोषक तत्व यांचं कॉम्बिनेशन असू शकतं. म्हणजे एकंदरीत हा उपाय पचनसंस्थेला स्नेहन म्हणजे लुब्रिकेशन देतो आणि बळ देतो, असं हे स्रोत मांडत आहे. हे खरंच महत्वाचं आहे, कारण बद्धकोष्ठता खूपच सामान्य समस्या आहे हल्ली. बरं, आता पचनानंतर जरा त्वचेकडे वळूया. याच स्रोतात असंही म्हटलं आहे की सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याबरोबर 1 चमचा तूप घेतलं तर चेहरा आणि एकूणच त्वचेची कांती सुधारते. हे थोडं अनपेक्षित आहे नाही? हो, खरं तर. कारण आपण सहसा तुपाचा संबंध थेट त्वचेच्या कांतीशी नाही जोडत. पण इथेही बघा, एक विशिष्ट पद्धती सांगितली आहे, सकाळी रिकाम्या पोटी आणि कोमट पाण्यासोबत. या पद्धतीचा संबंध कदाचित शरीराच्या आतल्या शुद्धीकरणाशी जोडलेला दिसतोय. म्हणजे रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत तूप घेतलं की शरीरातले टॉक्झिन्स बाहेर पडतात किंवा पचन सुधारतं. अच्छा. आणि त्याचा चांगला परिणाम मग त्वचेवर दिसतो. अशी काहीतरी कल्पना या स्रोतामागे असू शकते. म्हणजे हे बाहेरून लावायचं नाहीये, तर आतून पोषण देण्याबद्दल बोलतायत. पण कोमट पाणीच का आणि रिकाम्या पोटी का, याचं काय महत्व असेल असं वाटतंय? अगदी. हा आतल्या पोषणाचाच मुद्दा दिसतोय. या माहितीनुसार कोमट पाण्यामुळे तूप शरीरात सहज शोषलं जातं असावं. थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पचनसंस्थेला चालना देतं असं म्हणतात. आणि रिकाम्या पोटी घेतलं की त्या पदार्थाचा शरीरावर होणारा परिणाम अधिक स्पष्ट आणि प्रभावी असतो, असं आयुर्वेदात बऱ्याचदा मानलं जातं. ओके. त्यामुळे या विशिष्ट पद्धतीने तूप घेतलं की ते शरीरात चांगलं शोषलं जातं आणि त्वचेला आतून स्निग्धता आणि पोषण मिळतं. त्यामुळे कांती सुधारते, असं या स्रोताचं म्हणणं आहे. कदाचित तुपात जे फॅट सॉल्युबल विटॅमिन्स असतात ना, त्याचाही फायदा त्वचेला मिळत असावा अप्रत्यक्षपणे. इंटरेस्टिंग. म्हणजे बघा ना, एकाच पदार्थाचे किती वेगळे उपयोग सांगितले आहेत या स्रोतात. पोटासाठी रात्री दुधातून, तर त्वचेसाठी सकाळी पाण्यासोबत. आता तिसरा मुद्दा बघूया. हा पुन्हा पोटाच्या समस्यांशी संबंधित आहे, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता. अच्छा. या दोन्हींसाठी एक वेगळा उपाय दिला या माहितीत.
1 चमचा तुपासोबत 1 चमचा हिरडा चूर्ण म्हणजे हरितकी पावडर घ्यायची. हो, हा जरा एकत्रित उपाय वाटतोय. म्हणजे इथे तुपासोबत हिरडा चूर्ण किंवा हरितकी पावडर वापरायला सांगितलं आहे. हरितकी आयुर्वेदात खूप महत्वाची मानली जाते हां, विशेषतः पचनसंस्थेसाठी. हो, त्रिफळामध्ये असते ना ती. अगदी बरोबर. त्रिफळा चूर्णातला एक मुख्य घटक येतो. तर या माहितीनुसार हरितकीमध्ये पोट साफ करण्याचे आणि पचन सुधारण्याचे गुणधर्म आहेत. आणि ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता या दोन्ही समस्या अनेकदा पचनाच्या गडबडीमुळेच होतात. पण मग यात तुपाची काय गरज? म्हणजे हिरडा स्वतःच पाचक आणि पोट साफ करणारा असेल तर मग तूप कशासाठी? हां, बरोबर आहे प्रश्न. या स्रोतातली माहिती बघता असं वाटतंय की हरितकी कदाचित थोडी रुक्ष म्हणजे कोरडी असू शकते. अच्छा. तूप कसं स्निग्ध आहे, त्यामुळे ते हरितकीच्या त्या संभाव्य वृक्षपणाला बॅलन्स करत असावं. आणि दुसरं म्हणजे ॲसिडिटीमध्ये अनेकदा पित्त वाढलेलं असतं. हो. तूप पित्तशामक मानलं जातं, म्हणजे ते ॲसिडिटी कमी करायला मदत करू शकतं. त्यामुळे या स्रोतानुसार तूप आणि हरितकीचं हे जे मिश्रण आहे ते ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता दोन्हीवर एकाच वेळी काम करतं. ओके. हरितकी पचन सुधारते, पोट साफ करते, तर तूप ॲसिडिटी शांत करतं आणि हरितकीचा जो काही परिणाम आहे त्याला संतुलित करतं. असा एकत्रित परिणाम साधण्याचा उद्देश दिसतो इथे. अविश्वसनीय. म्हणजे एकाच मिश्रणातून 2 समस्यांवर उपाय, आणि तोही घरातल्या साध्या पदार्थांमधनं. आता पुढचा मुद्दा तर अजूनच वेगळा आहे, मायग्रेन किंवा अर्धशिशी. बापरे. हो, त्या डोकेदुखीवर पण तुपाचा उपयोग होतो असं या माहितीत म्हटलं आहे. यासाठी पद्धत सांगितली आहे की सकाळी 10 वाजायच्या आत दोन्ही नाकपुड्यांमध्ये कोमट तुपाचे 2 थेंब टाकायचे. हे कसं काम करत असेल? ही जी पद्धत सांगितली आहे ना, ती आयुर्वेदातल्या नस्यकर्मासारखी किंवा त्याच्या जवळपास जाणारी वाटते. नस्य म्हणजे काय? तर नाकावाटे औषधी द्रव्य जसं तेल किंवा तूप शरीरात पोचवणं. या स्रोतातल्या वर्णनानुसार नाक हे आपल्या डोक्याचं किंवा शिरोभागाचं प्रवेशद्वार मानलं जातं असं सूचित होतंय. त्यामुळे नाकात टाकलेल्या औषधांचा प्रभाव थेट मेंदूवर, मज्जासंस्थेवर आणि डोक्याच्या भागावर होतो असं गृहीतक असू शकतं यामागे. काय सांगताय? म्हणजे नाकात टाकलेले तुपाचे थेंब थेट डोकेदुखीवर परिणाम करतात, पण सकाळी 10च्या आतच का? या वेळेचं काही विशेष महत्त्व दिलं आहे का या स्रोतात? या स्रोतात वेळेचं महत्त्व थेट स्पष्ट केलेलं नाहीये की सकाळी 10च्या आत म्हणजे दिवसाच्या पहिल्या प्रहारात, जेव्हा शरीरात कफदोष नैसर्गिकरित्या थोडा वाढलेला असतो, तेव्हा नस्य करणं काही प्रकारच्या डोकेदुखीसाठी फायद्याचं ठरतं. अच्छा. कदाचित त्याचा संदर्भ इथे असू शकतो. या माहितीनुसार कोमट तुपाचे थेंब नाकात टाकले की तिथल्या नसांना आराम मिळतो किंवा रक्ताभिसरण सुधारतं किंवा जो वाढलेला वातदोष असतो ना डोकेदुखीमागे, तो शांत होतो. मायग्रेनमध्ये कसं अनेकदा नसांमध्ये तीव्र वेदना किंवा सूज येते, त्यावर तुपाचे जे स्निग्ध आणि शांत करणारे गुणधर्म आहेत त्यांचा प्रभाव पडत असावा असं या माहितीनुसार वाटतंय. हे खरंच खूपच रंजक आहे. म्हणजे नाकावाटे तुपाचा वापर डोकेदुखीसाठी हे अनेकांसाठी नवीन असेल नक्कीच. आणि याच नस्यकर्माशी मिळताजुळता शेवटचा मुद्दा आहे. ओके. तो आहे मानसिक शांतता आणि स्वास्थ्याबद्दल. या माहितीनुसार रात्री झोपताना नाकात तुपाचे 2 थेंब टाकल्याने मन शांत राहतं आणि एकूणच मानसिक स्वास्थ्यात सुधारणा होते. मूळ लेखात बेबीला असा उल्लेख होता, पण तुम्ही म्हणालात तसं हे मोठ्यांनाही लागू होऊ शकतं का? हो, नक्कीच. नस्यकर्म हे काही फक्त लहान मुलांसाठी नाहीये, ते प्रौढांमध्ये पण वापरलं जातं. या स्रोतातल्या माहितीनुसार इथेही नाकावटे तूप द्यायची पद्धत आहे, पण त्याचा उद्देश मानसिक शांतता मिळवणं आहे. झोपण्यापूर्वी असं केल्याने त्याचा थेट परिणाम मज्जासंस्थेवर होतो आणि मन शांत होतं, गाढ झोप लागायला मदत होते असं सूचित होते. आयुर्वेदानुसार वाढलेला वात दोष हा चिंता, अस्वस्थता, झोपेच्या समस्या यांच्याशी जोडलेला असतो. बरोबर. आणि तूप हे वातशामक मानलं जातं, कारण ते स्निग्ध आणि गुरू म्हणजे जड गुळांचं असतं. म्हणजे नाकात टाकलेल्या तुपाचे थेंब मज्जासंस्थेला शांत करतात? हे कसं शक्य आहे? म्हणजे काय विचार असू शकतो यामागे? या स्रोतातल्या माहितीवरून असा अंदाज बांधता येतो की आपल्या नाकाच्या आतली जी त्वचा असते ना, म्युकस मेम्ब्रेन म्हणतात त्याला, ती औषधं शोषायला खूप संवेदनशील असते. अच्छा. तिथून शोषलेले तुपाचे अंश थेट मेंदूपर्यंत पोचू शकतात किंवा तिथल्या नसांना उत्तेजित करून शांततेचा मेसेज मेंदूपर्यंत पोचवतात असं मानलं जात असावं. यामुळे काय होतं तर चिंता कमी होते, विचारांची गर्दी थांबते, मन शांत होतं.
आणि शांत झोप लागली की दुसऱ्या दिवशी मानसिक स्वास्थ्य आपोआप सुधारतं. त्यामुळे झोपण्यापूर्वी केलेलं हे नस्य मानसिक ताण कमी करून शांत झोपेसाठी मदत करतं, असं या स्रोताचं म्हणणं आहे. खरंच, आपण सुरुवात केली होती बद्धकोष्ठतेपासून आणि आलो आहोत थेट मानसिक शांततेपर्यंत. या एका स्रोताच्या आधारावर आपण तुपाचे किती वेगळे उपयोग पाहिले. रात्री दुधासोबत घेतल्यास पोट साफ होतं आणि बळ मिळतं. सकाळी कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वचेची कांती वाढते. हिरडा चूर्णासोबत घेतल्यास ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठता कमी होते. बरोबर. सकाळी नाकात थेंब टाकल्यास मायग्रेनमध्ये आराम मिळतो आणि रात्री नाकात थेंब टाकल्यास मानसिक शांतता लाभते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक फायद्यासाठी या स्रोतामध्ये वेगळी पद्धत, वेळ आणि सोबतचे पदार्थ सांगितले आहेत. अगदी बरोबर. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवतीये की एका साध्या रोजच्या वापरातल्या पदार्थाकडे, तुपाकडे बघण्याचा एक खूप वेगळा दृष्टिकोन या स्रोतामध्ये दिसतोय. हो ना. म्हणजे फक्त चव किंवा स्निग्धता याच्या पलीकडे जाऊन जर ते विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट वेळी आणि विशिष्ट प्रमाणात वापरलं तर त्याचे किती वेगवेगळ्या आरोग्यदायी परिणाम मिळू शकतात हे या माहितीतून समोर येते. आणि प्रत्येक समस्येनुसार तुपाचा वापर करण्याची पद्धत बदलते हे खूप लक्षणीय. नक्कीच. हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात. तोच विचार माझ्याही मनात येत आहे खरं तर, की जर तुपासारख्या एका सामान्य रोजच्या वापरातल्या पदार्थाचे इतके वेगवेगळे आणि इतके विशिष्ट उपयोग या पारंपरिक माहितीत असू शकतात, तर आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या इतर कित्येक तरी गोष्टी असतील, मसाले, कडधान्य, भाज्या, त्यांच्यामध्ये अजून असे किती आरोग्य रहस्य दडलेले असतील. बरोबर. आपण कदाचित त्यांच्याकडे फक्त अन्न म्हणून बघत असू, पण त्यांच्यात या पलीकडेही काही क्षमता असू शकते का, ज्याचा आपण पुरेसा शोधच घेतला नसेल. हा विचार नक्कीच आपल्याला आपल्या पारंपरिक ज्ञानाकडे अजून जास्त कुतूहलाने बघायला लावतो.